स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की टेटचा रिझल्ट लागलेला आहे आणि टेटच्या रिझल्टमध्ये आपण जर गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण युट्यूबला व्हिडिओज पाहिलेले असतील, त्यात आपल्याला वेगवेगळ्या माहिती आपल्याला त्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे की कट ऑफ हा 130 अबो लागणार आहे का, कट ऑफ हा 100च्या खाली येणार आहे का, कट ऑफ हा खूप जास्त लागणार आहे का, काही असं बोललं जात आहे की एक्झाम रद्द होणार आहे का, काही विद्यार्थ्यांना 0 मार्क्स कसे काय आलेत, काही विद्यार्थ्यांना 190 मार्क्स कसे काय आलेत, काही ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना 187 आहे त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मुलाखत सुद्धा घेतली जात आहे. मग या सर्व ज्या गोष्टी आपण जर पाहतो म्हटलं तर यामध्ये नेमकं आपलं काय होणार आहे, आपला कट ऑफ काय, आपलं गुण किती आहे त्यावरती प्रत्येक जण विचार करत आहे की माझा 89 स्कोर आहे मग माझा रिझल्ट येईल का, मला 120 मार्क्स आहे माझा रिझल्ट येईल का, माझी कॅटेगरी हे आहे, मी बीएड झालेलो आहे, मी एमएड झालेलो आहे, गेल्या वर्षीचा कट ऑफ एवढा लागलेला आहे, 2017 मध्ये एवढा होता, 22 मध्ये एवढा लागलेला आहे, मग आता किती लागणार आहे. या सर्व ज्या बाबी आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी असं वाटत आहे की मी शिक्षक झालो पाहिजे. 2,11,803 विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्यामध्ये 77,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 100 पेक्षा जास्त गुण आहे, म्हणजे 190 पर्यंत. लक्षात घ्यायचं आहे किती, एक म्हणजे 77,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 100 पेक्षा जास्त गुण आहे. मग यात आपण 100चा जर विचार केला तर 77,000 विद्यार्थी आहे, मग 77,000 विद्यार्थी लागणार आहेत का, 77,000 जागा येणार आहेत का, नाही. जर जागा 15,000 येत असेल, लक्षात ठेवायचं आहे यासाठी की 10,000 पेक्षा जागा येईल एवढं नक्की विद्यार्थी मित्रांनो. किती म्हटलं मी, 10,000 पेक्षा जास्त. दरवर्षी ही भरती 5 वर्षानं, 9 वर्षानं आणि 3 वर्षानं अशा भरत्या झालेल्या आहेत. तर ही पहिली 9 वर्षानंतर मग 11 नंतर डायरेक्ट 17ला झालेली आहे, म्हणजे 6-7 वर्षानं ही भरती झालेली होती, जे 19ला त्यांनी जॉईनिंग दिलेले आहे. नंतर 22ला जी झालेली एक्झाम आहे ती 4 वर्षानं दिलेली आहे, जे आजही काय होत आहे, जॉईनिंग मिळत आहे विथ इंटरव्ह्यू वाल्यांचं, म्हणजे 5-5, 6-6 वर्ष लागले आहेत. मग या 5-6 वर्षांमध्ये जे विद्यार्थी आहेत आपले, त्यांना जेव्हा आपण पाहतो तर ही जी विद्यार्थी आहेत ही टीईटी पास आहेत का, टीईटी पास आहेत का, मग टीईटी आहेत 1 आहे की 2 आहे, मग सीटीईटी 1 आहे की 2 आहे, मग त्यात दोन्ही टीईटी पास नाही असणारे आणि नंतर बीएड असणारे विद्यार्थी, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ह्या 2-3 गोष्टी जो क्लॅरिफिकेशन आहे आपण बघतो आहे. तर यामध्ये आपला जर कट ऑफ या 77,000 आहे, या 100 पेक्षा 77,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, तर मग यामध्ये कोणते विद्यार्थी आहेत, तर यामध्ये विद्यार्थी आहेत, लक्षात घ्यायचं आहे की जे टीईटी पास आहेत, पेपर 1 किंवा पेपर 2, जे विद्यार्थी आहेत कोणते, जे सीटीटी 1-2 पेपर पास आहे, आणि जे विद्यार्थी आहेत यात कोणते 2 पास आहेत, काही विद्यार्थी असे आहेत की पेपर 1च पास आहे. हे वेगवेगळं स्पष्टीकरण सांगतं. नंतर काही असे विद्यार्थी आहेत की हे दोन्ही परीक्षा पास नाही, काही विद्यार्थी आहेत फक्त बीएड झालेले आहेत. मग यात जो कट ऑफ आहे हा 100 पर्यंत कसा येणार आहे, तर आपल्याला माहिती आहे की सर्वाधिक जागा ह्या जिल्हा परिषदच्या सरकारी नोकर म्हणून आपण विद्यार्थी बघत आहे की माझी झेडपी मिळाली पाहिजे, मला फ्री त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे. मग यामध्ये झेडपीचा विचार जर आपण केला तर आपल्याला माहित आहे 1ली ते 5वी पर्यंतच्या शाळा किंवा 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा किंवा 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, कालच्याच पेपरला सांगितलं मी की 35% शिक्षक जागा आजही रिक्त आहेत. 35% जरी यांनी अर्धी जरी भरती काढली, समजा 17 किंवा 18% जरी भरती यांनी काढली, तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 15,000 ते 18,000 ते 20,000 जागा येऊ शकतात. मग यामध्ये जे खरंच टीईटी 1 पास आहे ते 100% तुम्हाला सांगतोय, ते जर कॅटेगरीमध्ये असेल तर मग यात 100च्या खाली कट ऑफ कसा येईल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. नंतर जे विद्यार्थी मीडियम बदललेले आहेत, मग ते इंग्लिश मिडियमचे असतील, ते इंग्लिश मिडियम सुद्धा त्या ठिकाणी वर्णी लागणार आहे. इंग्लिश मिडियम मध्ये असतील ना, जे टीईटी 1-2 पास असतील त्यांची त्या ठिकाणी म्हणजे बदल आहे, बरोबर आहे. नंतर माध्यम आली, म्हणजे जे 77,000 मध्ये विद्यार्थी आहेत ते सांगतोय तुम्हाला. उर्दू माध्यम आहे, कन्नड माध्यम आहे विद्यार्थ्यांची, हिंदी माध्यम आहे, बरोबर. मग हे वेगवेगळे माध्यमांचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यातही ते विद्यार्थी पुन्हा डिवाइड होत आहेत, म्हणजे हे 77,000 मध्ये आहे. पण सर्वात जास्त मुद्दा कोणाचा, तर 1ली ते 8वी वाल्या विद्यार्थ्यांचा टीईटीचा, म्हणजे जे पास आहेत.
मग यामध्येही पुन्हा अजून कटऑफच्या बद्दल सांगतोय की 100च्या खाली कसं आहे. मग त्यातही विद्यार्थी आले समांतर आरक्षणाच्या बाबतीतून, जे विद्यार्थी मिळत नाहीत. एक मुद्दा आला एसटी प्रवर्गातील विद्यार्थी, आणि त्यात मुलगी असेल आणि त्यातही पेसा असेल तर ती एकदम 80च्या खाली येते. विद्यार्थी मित्रांनो, हे कोणत्याही भरतीमध्ये पहा, 80, 75, 78. 2017च्या भरतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की 52, 62 असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षक झालेले आहेत. 52. पण काय, टीईटी पास पाहिजे, सीटीईटी पास पाहिजे तरच तुमचा त्या ठिकाणी नंबर, कारण त्यावेळेला कोणालाच माहित नव्हतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललाय. नंतर जे माजी सैनिक आहेत, मग एसटी असेल बरोबर, त्यात मेल असेल आणि त्यातही पेशासारखं क्षेत्र असेल तर त्यात तोच कट ऑफ लागतो, म्हणजे 100च्या खाली. म्हणजे अशा जे प्रवर्गातील जो विद्यार्थी आहे ना, जो माझा व्हिडिओ बघत आहे, त्यांनी स्वतःला समजून घ्यायचं आहे की आपला कुठे ना कुठेतरी चान्स आहे. पेशा क्षेत्र असो की मग कुठलं तरी क्षेत्र असो ज्यातून आपण तो लागू शकतो. समजलं, हे समजून घ्यायचं आहे. नंतर हँडिकॅप सुद्धा विद्यार्थी, मला आजही हँडिकॅप विद्यार्थ्यांचे फोन आलेले 2-3 की ज्यांना 86 मार्क्स आहेत आणि टीईटी 1 आणि 2 पण पास आहे आणि कॅटेगरीज सुद्धा आहे. तर मी त्यांना 100% सांगितलं की तुमचं या ठिकाणी होऊ शकते, कारण हँडिकॅप आहे, त्याच्यामुळे हँडिकॅप मध्ये एवढं दोन्ही पेपर पास होणं हे साधी गोष्ट नाही. कारण 15 ते 20% विद्यार्थी यातून पेपर 1 पेपर 2च नाही आहेत, पासच नाही आहेत बरोबर. 35% असे विद्यार्थी आहेत की जे फक्त बीएड झालेले आहेत आणि बाकी त्यांचा पीजी पण नाहीये, असे विद्यार्थी आहेत. मग हे जे आपण बघतोय तर त्यानुसार आपला जो कट ऑफ आहे हा, आणि जागांच्या बाबतीत सांगतो, मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत झालेली भरती 10,000च्या खाली झालेली नाही, त्यामुळे ही सुद्धा भरती 10,000च्याच वर जाणार आहे. आणि जो काही कट ऑफ आपण सांगतो आहे, म्हणजे परफेक्टली कट ऑफ आपण सांगत नाही, पण जो काही ओव्हरऑल 3ही भरती झालेल्या आहेत, जो कॅटेगरी आहे, समांतर आरक्षण आहे, सोबतच जे आपले इतर जे काही विद्यार्थी सांगितलं, तुम्हाला माध्यमानुसार सांगितलं की उर्दू माध्यम, हिंदी माध्यम, 100च्या खाली तर इंग्रजी माध्यमांचा कट ऑफ मागच्या या भरतीमध्ये आलेला आहे 2022च्या. आपल्या